गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला काल रात्री US मार्केटमध्ये जो इव्हेंट होता त्यात काय झालं ते जाणून घेऊयात. तर जी गोष्ट फॅक्टर्ड इन होती, जी सगळ्यांना माहीत होती, ती म्हणजे 25 बेसिस पॉईंटचा रेट कट होणार होता, तो अखेर झालेला आहे. परंतु एक गोष्ट वाईट घडलेली आहे, ती म्हणजेच जे काही फेडचे चेअरमॅन आहेत जेरम पॉवेल, तर यांचं हॉकिश स्टेटमेंट. म्हणजेच काय की त्यांनी हार्श स्टेटमेंट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हणजे थोडक्यात त्या स्टेटमेंटचा अर्थ एवढाच आहे की डिसेंबरमध्ये जो रेट कट होणार होता तर त्याची प्रोबॅबिलिटी फार कमी झालेली आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की या महिन्यात आणि नेक्स्ट मंथमध्ये जो काही डेटा येईल तर त्यावरती आम्ही ठरवू की डिसेंबरमध्ये रेट कट करायचा की नाही. ओके, पहिले म्हणजे मागच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये रेट कट होईलच, कारण डेटा तसा होता. परंतु डेटा आता खराब यायला लागला आहे, त्यामुळे त्यांनी कॉशियस मोड घेतलेला आहे की जे अगेन US मार्केटसाठी चांगलं नव्हतं. तर आता US मार्केट जर पाहिलं तर फार वोलाटाईल होतं काल रात्री, परंतु क्लोज टू क्लोज अगदी फ्लॅट क्लोज झालेला आहे आणि जे आता जे फ्युचर्स आहेत तिथं रेडमध्ये ट्रेड करतात. आता एवढी वाईट न्यूज येऊनही तिथे मार्केट पडलं का नाही, तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज आहे ट्रम्प आणि क्सी जिनपिंग यांची मीटिंग. आता त्या मीटिंगमध्ये काय घडतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर मीटिंग पॉझिटिव्ह गेली नाही तर मग मात्र फार मोठा सेटबॅक US मार्केटला बसू शकतो आणि आज रात्री चांगल्यापैकी क्रॅश मार्केटमध्ये येऊ शकतो. आणि जर ती गोष्ट पॉझिटिव्ह गेली तर मग मात्र स्टॉक मार्केट या गोष्टीला म्हणजे जे काही हॉकिश स्टेटमेंट केलेलं आहे तर त्या गोष्टीला निग्लेक्ट करून मार्केट रिकवर होण्याचा प्रयत्न करेल ॲटलिस्ट. आता 25 बेसिस पॉईंटचा जो रेट कट होता तो इंडियन मार्केटमध्ये, त्यानंतर US मार्केटमध्ये आणि जगातल्या ऑलमोस्ट सगळ्या मार्केट्समध्ये फॅक्टर्ड इन होता. ओके, परंतु हॉकिश स्टेटमेंट जे आहे तर ते फॅक्टर्ड इन नव्हतं. म्हणजेच काय, ते आता पचवण्याची प्रक्रिया सुरू होईल. आता आज आपल्या मार्केटमध्ये चांगल्यापैकी व्होलॅटिलिटी राहू शकते. त्याचं कारण असं की जिनपिंग आणि ट्रम्प यांची मीटिंग आपलं मार्केट चालू असतानाच होणार आहे. त्यामुळे तिथनं जे काही स्टेटमेंट्स येतील त्याच्यावरती मार्केट इमिजिएट रिॲक्ट करेल, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आज जर समजा सेकंड हाफमध्ये तुम्हाला जर काही मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी दिसली तर ट्रेड करताना खूप सावध राहा, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर साहजिकच आहे की हॉकी स्टेटमेंटमुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 70 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. म्हणजेच काय की 26,000च्या वरती मार्केट टिकू दिलं जात नाही, ही गोष्ट आपण मान्य करायला हवी. आता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आजचा ट्रिगर पॉईंट जर समजा पॉझिटिव्ह गेला तर मार्केट 26,000च्या वरती पुन्हा जाऊन क्लोज करेल आणि आजचा ट्रिगर पॉईंट जर निगेटिव्ह गेला तर मग मात्र मार्केट सिग्निफिकंटली खाली येण्याची पॉसिबिलिटी आहे. आता 26,000वरती खूप जास्त पुट रायटिंग आहे, हे लक्षात घ्या, कारण मार्केट बुलिश असल्यामुळे पुट रायटर्स जर ट्रॅप झाले तर मार्केटमध्ये चांगल्यापैकी फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. ओके, आता तो फॉल कुठे येईल तर 25,700 ही अशी लेवल आहे की ज्या ठिकाणी आपल्याला डबल टॉपचं कन्फर्मेशन मिळेल. ओके, कारण मार्केटनं 2 वेळा 26,000च्या वरती जाण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या डबल टॉपचं कन्फर्मेशन कुठे येईल, 25,700च्या खाली. म्हणजे एकदा जर मार्केट 25,700च्या खाली निघालं तर मग मात्र पूर्णपणे मार्केट निगेटिव्ह होईल आणि मग खाली पाहावं लागेल टेक्निकल लेवल्स कुठे येतात, काय कसं ते. ओके, परंतु याला आधार ठरणार आहे तो म्हणजेच ज्या काही न्यूज आहेत त्या. आता स्टॉक स्पेसिफिक जर पाहायचं झालं तर डॉक्टर रेड्डी जे आहे तर त्यांचा जो ADR आहे US तर तो ऑलमोस्ट काल 10% डाऊन आहे. त्याचं कारण असं की जे कॅनेडियन FDA डिपार्टमेंट आहे तर त्यांना काहीतरी फॉल्ट सापडला आहे तिथल्या फॅक्टरीमध्ये. तर आता साहजिकच आहे की त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्याला इकडे आपल्या फार्मा सेक्टरवरती नक्कीच पाहायला मिळणार आहे निगेटिव्हली. त्यानंतर बाकी पाहावं लागेल की आज कुठे कसं आणि काय घडते, कारण साहजिकच आहे जो रेट कट झाला आहे तो फिनान्शियलसाठी चांगला आहे, परंतु स्टेटमेंट हॉकिश आहे. मग आता जे बँकिंग स्टॉक्स आणि फायनान्शियल स्टॉक्स आहेत NBFCs वगैरे, तर ते कशा पद्धतीने रिॲक्ट करतात ते सकाळ सकाळ पाहणं फार जास्त गरजेचं आहे. त्यानंतर फार्मा स्टॉक्स तसेही निगेटिव्हली रिॲक्ट करणार आहेत. आता राहिला IT स्टॉकचा प्रश्न, तर IT स्टॉक मार्केटला सपोर्ट करतील का ते पाहावं लागेल. आणि अगेन रिलायन्स व्हेरी इम्पॉर्टंट, तर त्याला पाहावं लागेल कारण रिलायन्स नियर टू रेजिस्टन्स येतो आहे, लक्षात घ्या.
त्यामुळे तिथनं रिलायन्स रिव्हर्स घेणार का, की कन्सॉलिडेट करणार, की तो जो ब्रेकआउट आहे तर तो सस्टेन करून वरती जाणार, हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु सध्या मार्केटची परिस्थिती पाहिली आणि कालचं एकच हॉकिश स्टेटमेंट पाहिलं तर वाटत नाही की एवढ्या इझिली रिलायन्स ब्रेक करेल. ओके. आता जर आपण समजा आय पी ओ मार्केट जर पाहिलं तर एक गोष्ट फार मला थोडीशी म्हणजे सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की जो लेन्सकार्टचा आय पी ओ होतो आहे तर त्याचा पी जर पाहिला तर तो 230चा आहे, खूप हायर पी आहे. ओके. त्यामुळे कंपनीची ग्रोथ पाहता तो पी कधीच सस्टेन होऊ शकत नाही. त्यामुळे चुकूनही अशा आय पी ओजना तुम्ही अप्लाय करू नका. कारण तुम्ही साहजिक विचार करा की लेन्सकार्टपेक्षा मोठा बिझनेस तुम्हाला टायटन आय प्लसचा दिसतो, म्हणजेच जी टायटनच्या अंडर कंपनी येते ती. मग तुम्ही टायटनचा पी पहा. टायटनचा एवढा डिव्हर्सिफाईड बिझनेस असून सुद्धा टायटनचा पी साधारण 70च्या आसपास आहे. म्हणजेच तुम्हाला लेन्सकार्टपेक्षा तुम्हाला टायटन स्वस्त मिळतो, शिवाय एवढी जुनी कंपनी, एवढी वेल नोन कंपनी असून सुद्धा. मग तुम्ही विचार करा की केवळ नाव आहे म्हणून उगीच तिथे जाण्यात काहीच अर्थ नाही. आणि एक न्यूज काल रात्रीच बाहेर आली की 3 महिन्यापूर्वीच जे बन्सल आहेत म्हणजे प्रमोटर लेन्सकार्टचे, तर त्यांनी 200 कोटी रुपये बॉरो केलेले होते. का? तर त्यांना लेन्सकार्टमध्ये त्यांचा स्टेक वाढवायचा होता म्हणून. आणि आता जो आय पी ओची प्राईस ते आणतायत ना, तर ती त्या प्राईसच्या 8 टाइम्स आहे, 8 पट. मग विचार करा की 200 कोटी रुपये त्यांनी गुंतवले 3 महिन्यापूर्वी आणि आज त्यांना त्याच्या 8 पट पैसे मिळत आहेत, कारण साहजिकच आहे ते शेअर्स ऑफलोड करणार आहेत मार्केटमध्ये. मग तुम्ही विचार करा की सर्वसामान्यांच्या हातात काय येणार आहे. जे आत्ता शेअर्स खरेदी करतील ते एकदम हाय प्रीमियमला खरेदी करतात, काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही आहे. त्यामुळे अशा कुठल्याही विनाकारण गोष्टींवरती विश्वास ठेवून कुठेही लॉस करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. ओके. आता जर आपण पाहिलं तर आजचा दिवस खूपच जास्त महत्त्वाचा आहे आणि ड्युरिंग द डे बरीच वोलॅटिलिटी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. आता हा इव्हेंट झाल्यानंतर जो काही म्हणजे 1 तारीख सुरू होईल तेव्हापासून आपल्याला जे काही ऑटो सेल्सचे आकडे आहेत, त्यानंतर बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत, सेल्स रिपोर्ट वगैरे, ते यायला सुरुवात होईल. मग पहिला आठवडा त्यामध्ये जाईल, त्यानंतर बिहारचं इलेक्शन होईल आणि इलेक्शनमध्ये जे काही पोल्स येतील त्याला मार्केट रिॲक्ट करेल आणि त्यानंतर ॲक्च्युअल जेव्हा रिझल्ट येईल तर तो प्रचंड महत्त्वाचा आहे. तो मार्केटची दिशा ठरवणार आहे. आयदर मार्केट वर जाणार 27,000कडे की मार्केट खाली येणार. ओके. त्यामुळे आता साहजिकच आहे की ते तर कोणालाही माहीत नाही आहे, साधं मोदींनासुद्धा माहीत नाही की बिहारचा रिझल्ट काय लागणार आहे. त्यामुळे फार जास्त डोकं लावण्याची गरज नाही. रिझल्ट येईपर्यंत थांबणं ही खूप जास्त चांगली गोष्ट आहे, म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर. कारण मार्केटमध्ये चांगल्यापैकी डीप आल्याशिवाय इन्व्हेस्टर्सला शेअर्स त्याच्या प्राईसमध्ये मिळतच नाहीत, हे लक्षात असू दे. तर होप सो पाहूयात काय घडते ते. परंतु सध्या तरी मार्केट या गोष्टीला रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करेल. एकतर फार्मा स्टॉक्स निगेटिव्ह रिॲक्ट करतील आणि US फेड चेअरमॅन आणि प्लस आज जी काही मीटिंग होणार आहे आपलं मार्केट चालू असतानाच, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर त्याला मार्केट नक्कीच रिॲक्ट करेल. त्यामुळे मार्केटमध्ये वोलॅटिलिटी नक्कीच राहणार आहे. शिवाय आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे एक्सपायरीचंही प्रेशर मार्केटवरती राहू शकतं. तर होप सो पाहूयात काय घडतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.